2 दिवसापासून मला एक वेगळाच गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत होती, पण आहे ना त्याची चव मात्र काही आठवायला तयार नव्हती. शेवटी तो पदार्थ आठवला आणि नंतर लक्षात आलं, की अरे आपल्याला हे बनवणं मध्यंतरी जमलंच नाही. त्यामुळे हा पदार्थ आहे ना जवळ विस्मरणातच गेला होता. आता असा एखादा पदार्थ जर घरच्या घरी पौष्टिक पद्धतीने बनवून तयार होत असेल, तर थोडासा कंटाळा बाजूलाच सारायचा आणि नेहमी बाहेरून काहीतरी आणून विकत खाण्यापेक्षा आहे ना घरच्या घरी असं बनवून खायचं असतं. तर आता मी बनवायला घेतली होती गूळ पापडी. त्यासाठी आपल्याला फक्त गव्हाचं पीठ, थोडंसं तूप आणि थोडंसं गूळ एवढंच साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी कढईमध्ये 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेऊन छान असं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तूप टाकलं आणि नंतर आहे ना घरामध्ये थोडंसं डिंकसुद्धा आहे. हे लक्षात आल्यानंतर आहे ना डिंकसुद्धा मी तुपामध्ये अगोदरच छान असं भाजून घेतलं होतं. ते कुस्करून त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकलं आणि मंद आचेवरती आहे ना पीठ छान असं भाजून घेतलं. आता पीठ भाजून झाल्यानंतर आहे ना गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार किसलेलं गूळ आपल्याला टाकायचं आहे आणि लगेचच आहे ना आपल्याला हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मग काय, आता तूप लावून घेतलेल्या ताटलीमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि जाड बुडाचं एखादी छोटीशी प्लेट किंवा वाटी असेल ना त्याच्याने पटापट थापून घ्यायचं. वरतून थोडंसं आवडीनुसार खसखस किंवा बारीक कापलेले ड्रायफ्रूट टाकायचे आणि नंतर आहे ना ते थोडंसं गार झाल्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या. तर अतिशय सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही गुळपापडी आपली बनून तयार झालेली आहे. ह्या गुळपापडीची चव आहे ना जवळजवळ सोनपापडी सारखीच लागते आणि खूप छान अशी खुसखुशीत अशी ही पापडी बनून तयार होते. ही पापडी आहे ना महिनाभर तरी आरामात टिकते, पण मला नाही वाटत की ही महिनाभर तरी तुमच्याकडे राहू शकेल, कारण की ही एवढी छान चवीला लागत असल्यामुळे आहे ना पटकन संपून जाईल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा आहे ना ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.